first I'll give you a word only. Read it. Bouquet. Bucket? No. 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 For the boys. What? What? Yes, you are right. Bouquet. Mandri. No. What's that word actually? See, how many of you raise your hands? Then I can read English. Where are those girls and boys? Where are they? Hands up. Who can read English? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. What are the boys? 11, 12, 13, 14 only. In this class, there are 40 students only. They can read English language. What's about the other? Hands down. What's about the others? From standard 5th to standard 12th, you have English. 25 पासून 12 मध्ये इंग्लिश शिकते. 10वी कधी करते? 12वी 12 मध्ये होय का म्हणलं? मी 12वी म्हणते की मग सायन्स इंग्लिश सॉरी कॉमर्स आर्ट सायन्स 10th आहे का? Whatever. From the standard 5th to standard 10th you have English language. बरोबर आहे? 25 पासून 12 10वी मध्ये इंग्लिश शिकताय. तर इंग्लिश काय? रिझन स्वतःला अनालाइज करा. मी तर कधी मार्केटिंग करायला आलोय, मला ऍडमिशन पाहिजे, मला पैसे मिळतात. नो. त्याचा एक विद्यार्थी माझ्या क्लासला जॉईन नाही झाला तरी चालेल. पण ते स्वतःला विचारा, मी तुम्हाला जागा करायला आलोय. तुम्ही क्लास नाही जॉईन केला तरी चालेल मला. पण मी तुम्हाला जागा करायला आलोय की तुम्हाला इंग्लिश काय येत नाही. शिक्षण शिकवलं नाही, तुम्ही शिकला नाही, काय इंग्लिश शिक्षण नाही आपल्या. What the reason behind that? Tell me. What the reason? Why you are lacking behind in English language? Tell me. Just tell the reason. It's a bouquet. Do you know bouquet? Bouquet. Because maybe guests are there. You felicitate that guest. सत्कार करतो तुम्ही. That time you do bouquet. Bouquet is पुष्पगुच्छ. That's a bouquet. Here T is the silent. Here T is the silent. It's the bouquet. Okay, forget it. Tell me. आणि कन्वर्सेशन झालं पाहिजे. मी आलो एक तास बडबड केलं निघून गेले. असं आलं बोलून गेले कळलं नाही. असं नको व्हायला. रिझल्ट सांगा मला की 5वी पासून तुम्ही 10वी पर्यंत आहात. 5वी 6वी 7वी 8वी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 5 वर्ष आणि 10वी 6 वर्ष तुम्ही इंग्लिश शिकताय. तरी इंग्लिश का येत नाही? बोलताय का जाऊ? बोलत का बोलताय मला? सारखंच आहे ना, केस आहे, तोंड आहे ना. कशी तुम्ही दिसत होते गाड्या झाले मोठे शिकत झाले की केसाचे. टेल द रिझन. दुर्लक्ष केलं. व्हेरी गुड. अजून भीती. कोणतरी म्हणलं आहे इंग्लिश अवघड आहे बाबा. कोणी समजा की आता कारल्याची भाजी घरामध्ये केली आहे. उदाहरण घेऊन चला की घरामध्ये कारल्याची भाजी केली आहे आणि आपण घास खायच्या आधी जर आपल्या भावाने घास खाल्ला आणि तो आईला म्हणला आई कारलं लई कडू झालंय, तुम्ही खाणार का रे? अगोदर बाजूला, म्हणजे तुम्ही टेस्ट करायच्या अगोदरच ते कारलं खायचं सोडून दिलं. इंग्लिश लँग्वेज सेम झालेला आहे. इंग्लिश ह्या भाषेचं सेम झालेलं आहे. तुम्ही इंग्लिश टेस्ट करायच्या अगोदरच तुम्ही स्वतः समजून दिले की इंग्लिश अवघड आहे, आज शिरायलाच नको. तर हाच ड्रॉबॅक फक्त आपण बघतो. इंग्लिश ह्याचा ड्रॉबॅक हाच आहे की आपण फक्त इंग्लिश लिहितच नाही, वाचतच नाही, आपलं इंग्लिश बोलताही आलं पाहिजे. हा एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आपल्या आयुष्यात करायचा आणि खूप सोपं आहे. ते उदाहरण घेऊन जातो. शिकवणं कसं आहे तो एक 10 गोष्ट सांगतो मी. त्या 10 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. कळलं? सांगू? पहिला आहे कुत्रा, हत्ती, बॅग, रिमोट, पॉकेट, मोबाईल, व्हॉट्सॲप, ज्यूस, पैसे, बँक. 9 आणि 1 10. तुम्हाला 10 गोष्ट सांगितलं. 5 नंबरला काय होतं? 5 नंबरला चुकलं. नेक्स्ट चुकलं. पॉकेट
आता हे सूत्र तुम्ही मला द्यायचे का कसं सांगतो आता तुमचा जो ब्रेन आहे का आहे ना हा नाही मला पाहिजे मला हा पाहिजे राईट तुझा जो ब्रेन आहे तो प्रत्येकाचा ब्रेन हा व्हिज्युअल कन्सेप्टवर चालतो राईट फॉर एक्झाम्पल तुम्ही टीव्ही बघताय तर तुम्ही थिएटरला पिक्चर बघायला गेला तर तुम्हाला पुढे चित्र असते तुम्हाला ते प्रॉपरली कळतं की पिक्चर काय हिरो कोण आहे हिरोईन कोण आहे विलन कोण आहे कोणी कोणा पळून नेलं कोणी कोणा प्रेम केलं हे सगळं तुम्हाला कळत असतं बरोबर आहे ते जर तुम्हाला थिएटरमध्ये गेलं फक्त असे नावं दिली स्क्रिप्ट दिली एक हिरो आहे त्याचं नाव हे आहे तिथे हिरोईन आहे हे आहे लिहून दिलं सगळं स्टोरी कारण का आपला मेंदू हा व्हिज्युअल थिंग्सला काम करतो व्हिज्युअल म्हणजे चित्र आपला मेंदू हा व्हिज्युअल थिंगला काम करतो मी तर तुम्हाला म्हटलं APPLE ऍपल म्हणजे सफरचंद आहे तुम्ही पाठ करून टाकाल पण तुम्ही त्या ऍपल दाखवलं की हे सफरचंद आहे आणखीन चांगलं पाठ होईल तसंच ह्याच्यामुळे मी 10 गोष्टी सांगितल्या 10 गोष्टींच्या पाठ नाही झाल्या कुठल्या नंबरला काय आहे हे कळलं नाही आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला उत्तर द्यायचे आता पाठ कसं करायचं आपण त्याच पद्धतीने अभ्यास करणार आहे पाठ कसं करायचं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं कुत्रा इमेजिन करा की कुत्रा दुसऱ्या तुम्हाला सांगितलं मी हत्ती इमेजिन करा की तो कुत्रा हत्तीवरती घुमते झालं इमेजिनेशन हत्ती पुढे पुढे पळते तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितली बॅग लिहून ठेवू नका लिहून घ्यायचं तो पाठ होणार आहे तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितली बॅग जरूर झालं की कुत्रा हत्तीवरती घुमते आणि हत्ती सोडलेलं काय आहे बॅग आहे चौथी गोष्ट तुम्हाला सांगितली मी रिमोट जरूर झालं त्या बॅग मध्ये ना वही आहे ना पुस्तक आहे रिमोट आहे गर्दी ती भाव बघते म्हणून मी रिमोट शाळेत घेऊन चाललो होतं रिमोटसाठी बाहेर भांडण होत असते रिमोट आहे राईट पुढची गोष्ट मला सांगितली मी पॉकेट तुम्हाला मी पुढची गोष्ट सांगितली पॉकेट कोण होतं तुम्हाला मी पुढची गोष्ट सांगितली पॉकेट राईट पॉकेट जर तो रिमोट तुम्ही पॉकेटमध्ये ठेवायला लागला पण पॉकेट ठेवताना तुम्हाला कळलं की पॉकेटमध्ये अगोदर मोबाईल आहे पुढची गोष्ट तुम्हाला मोबाईल सांगितली तुम्ही काय केलं मग मोबाईल काढा रिमोट ठेवला आणि मोबाईल व्हॉट्सअपवर तुमच्या मित्रामध्ये चॅटिंग करत बसला पण चॅटिंग करता करता पुढची गोष्ट सांगितली तुम्हाला तहान लागली होती तुम्ही काय पिला ज्यूस पुढची गोष्ट तुम्हाला सांगितली होती ज्यूस राईट आता ज्यूसला फुकट मिळणार आहे का पुढची गोष्ट मी सांगितली पैसा तुम्हाला ज्यूस कशाने घ्यायचंय पैशाने घ्यायचंय पैसा कुठून येणार आहे शेवटची गोष्ट सांगितली मी बँक शेवटची गोष्ट सांगितली मी बँक सांगितलेली तो बँक घेतला तुम्हाला पैसा काढायचा झाली विचारायचे पहिली गोष्ट कुत्रा होता हत्ती हत्तीवरती सोडलं काय होतं काय होतं ठेवायला गेला काय निघलं काय केलं व्हॉट्सअपवर काय लागलं ताण लागली काय पिला ज्यूस पिला ज्यूस पण आणला पैसे पण आणले उलट जाऊया आता A to Z झालं Z to A येऊया पैसे कुठून काढले बँकेतनं पैसे काढून काय केलं ज्यूस घेतला ज्यूस कधी पिला व्हॉट्सअप कुठे बघितलं मोबाईल कुठून काढला काय ठेवायला गेलता कुठे होता काय कुठे होती हत्तीच्या मागं कोण दुखत होतं इट्स टू इझी अतिशय सोपा आपल्याला अभ्यास ह्या पद्धतीने करायचा आपल्याला अभ्यास ह्याच पद्धतीने करायचा समजते का काय चाललंय राईट तर ह्याच्या गोष्ट आहे की आज आपण फक्त एकल लँग्वेजवर मला पडतो उद्या परीक्षा इंग्लिशची तर असं कोण आहे की आज मला भीती वाटत नाही उद्या इंग्लिशचा पेपर आहे आणि आज मला काय भीती वाटत नाही इथे आणि नसेल कोणी असेल तर एखादं मध्ये असेल राईट का सांगतो इंग्लिशला काय असते पॅराग्राफ असतो पॅराग्राफचे आन्सर काय असतात क्वेश्चन असतात क्वेश्चनचं काय करायचं तुम्हाला क्वेश्चन वाचून ते पॅराग्राफचे आन्सर मिळत असते आणि लिहायचं असते तुम्ही ह्याच्यावर कधी मराठीचा क्लास लावलाय का ट्युशन मराठी का का नाही लावला का नाही लावला मराठी क्लास कारण का तुम्हाला मराठी वाचता येते वाचताना समजते समजायला मी लिहू बी शकतोय म्हणून मी आजपर्यंत कधी मराठी क्लास लावला पण इंग्लिशचा क्लास लावला का लावला इतर वाचायला येत नाही वाचायला समजत नाही समजायला लिहायला येत नाही बोंब लावला करायचं काय तोच प्रॉब्लेम फक्त आपण बाजूला काढणार आहे त्या क्लासमध्ये ज्यांना ज्या करायचं त्यांनी करा ज्यांना नाही त्यांनी आलेले सगळे वेलकम असतील गेले सगळे त्यांना आपण कष्ट होईल तर मला ते सांगायचं की ह्या ज्या गोष्टी आहेत इंग्लिशच्या त्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी सेम आहेत तुम्ही पहिला अल्फाबेट शिकलाय अल्फाबेट माहिती आहेत सांगा अल्फाबेट्स आता मला शिक्षक म्हणत असते की चला मला एबीसीडी म्हणा फक्त एबीसीडी म्हणायची
त्याला म्हणून एक दोन म्हणा, एक दोनच शब्द म्हणायचे. का तर एक दोन हे काही डिजिट नाहीये, एबीसीडी काही एबीसीडी नाहीये. तुम्हाला फक्त किती म्हणायला पाहिजे की लेट्स हॅव अल्फाबेट्स. चला अल्फाबेट्स म्हणूया. अल्फाबेट्स किती आहेत? अल्फाबेट्स देयर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. त्याच्यापैकी 5 ओएस राईट. तरी 5 काय आहेत? ओएस आहेत. ए ई आय ओ यू. राहिलेले 21 व्यंजन आहेत. व्हॉट इज इन इंग्लिश? So by alphabets A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. हे alphabets आहेत. ओवेल्स A E I O U हे ओवेल्स आहेत. जे राहतात 21 2000 कन्सोनंट्स. त्याला आपण मराठीमध्ये व्यंजने म्हणतो. B C D E F G H J K L M N P Q R S T U V W X Y Z. हे झाले व्यंजने. तुम्हाला काय करायचं? स्किप काय करायचे? A E I O U हे 5 ओवेल्स स्किप करायचे आणि मला ते बाकीचे गोष्टी जे काही राहतात अल्फाबेट्स ते म्हणायचे. B C D F G H J K L M N P Q R S T V W X Y Z. मी होतं कन्सोनंट म्हटलं. त्यात काय स्किप करून म्हटलं मी कन्सोनंट ओवेल स्किप केली. स्किप करून थांबवले मी. ते नाही बोलते मी. आता ओवेल स्किप केले ए ई आय ओ यू बाकीचे कन्सोनंट म्हटलं. तर ह्याच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्याला अतिशय इझी पद्धतीने शिकायला पाहिजे. तर ह्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला गरज आहे चांगल्या ट्रेनरची, चांगल्या शिक्षकाची. त्याच्या शिक्षकांना चांगलं शिकवतात. मला माहिती आमची भेट झाली आता शिक्षक ते इंग्लिश चांगलं शिकवतात पण त्यांचं फक्त काम आहे की पुस्तक शिकवायचं. आपण कोणते पुस्तक शिकवणार नाही. आपण शिकणार आहोत स्पोकन इंग्लिश अँड पर्सनल डेव्हलपमेंट. ड्रेसिंग पर्सनल पीडी माहिती आहे? पर्सनल डेव्हलपमेंट माहिती आहे? व्यक्तिगत विकास. आज तुम्ही स्वतः कधी खर्च केले का आजपर्यंत? ड्रेस घेतले, सँडल घेतले, कानातले घेतलं, गळ्यातले घेतलं, पायातले घेतलं, इकडे कॅप घेतली, शूज घेतले का, वॉच घेतलं, मोबाईल घेतला. हा खर्च स्वतःवर कधी खर्च केलाय का? स्वतः डेव्हलपमेंटवर कधी खर्च केलाय का? का म्हणजे कॉम्प्युटर कोर्स असतील, मेहंदी क्लास असतील, नाटक क्लास असतील, स्पोकन क्लास असतील, डान्स क्लास असतील, म्युझिक क्लास असतील. आज आपण स्वतःवरती खर्च कमी करतो आणि बाकीचे गोष्टी खर्च जास्त करतो. तर तुम्हाला जर प्रॉपर ट्रेनर नाही भेटला तर प्रॉपर ट्रेनर भेटायला पाहिजे, भेटावा तर काय सुधारते. एक राजा असतो, तर राजा खूप म्हातारा झाला असतो, त्याला मुलगा नसतो, त्याला एक सुंदरशी मुलगी असते. तो म्हातारा विचार करतो की आता मला हे पूर्ण साम्राज्य सांभाळायचे, एकटी माझी मुलगी हे साम्राज्य सांभाळू शकत नाही. तर ह्या जो कोण गावामध्ये जो कोण शूर आणि वीर पुरुष असेल तर त्याला मला जवळ बनून घ्यावं लागेल तरच मला साम्राज्य तो चांगला प्रसार करू शकेल. मला शूर कोण आणि वीर कोणा ओळखायचं कसं? राजाला हा प्रश्न पडतो. तो प्रधानजीला बोलवतो. प्रधान सांगतो प्रधानजी सगळ्या गावामध्ये दोंडी मिटवा की जो कोणी शूरवीर पुरुष आहे त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता ह्या ठिकाणी यायचंय. जो कोण जिंकेल की पैल तो शूरवीर म्हणून घोषित केला जाईल आणि त्याला सगळं स्वतंत्र जे काही माझ्याकडे आहे सगळ्या चाव्या तिजोरीच्या सगळ्या दिल्या जाईल आणि माझी सुदर्शन मुलगी लग्नाला दिलं जाईल. पूर्ण साम्राज्य त्याचं होईल. दोंडी पिढीला ते दुसरे 10 सगळे गावकरी गोळा जे शूर आहेत ते बी गोळा होतात, जे शूर नाही आहेत ते बी गोळा होतात. तर पैस काय असते? एक तळ असतं, तळ्यामध्ये अनेक दिवसापासून भुकेला मगरीने दुसरे असतात, मगरीने दुसरे असतात. तर त्याच्यामध्ये अलीकडे उडी घेऊन मला पलीकडे जायचं असते. तो झाला शूर आणि वीर. 10 वाजता कोण वाजता 10:30 वाजता कोण उडी घेत कळत पैसे काय कळी का? 10:30 वाजता कोण उडी घेत, 11 वाजता 12 वाजता 1 वाजता कोण उडी घेत तेवढ्या त्यामध्ये पण उडी कोण तर घेतं आणि भीत भीत पलीकडे निघतं आणि पलीकडे निघल्यावरती लोक त्याला उचलतात. तुमचा जय जयकार असो, तुमचा विजय असो, तुम्ही जिंकला तर तुम्ही आता राजा लागला. ते गोष्ट राजा कळते. राजा जरा घेऊन येतो घोडा नाही घोडा तर घोडा असतो. रथ घेऊन येतो. रथ घेऊन राजाला कळतं की हा शूर आहे. रथावर राजा येतो, हार घालतो. तुमचा जय जयकार असो, तुमचा विजय असो, हा हार घ्या. ह्या काय तिजोरीच्या चाव्या सगळं साम्राज्य तुमचं आहे. एक या सुंदरानं सगळं तुमचं आहे आणि सुंदरशी मुलगी घ्या आणि लग्न करून सुंदरसा संसार थाटा आणि सगळं साम्राज्य सांभाळा. हे सगळं चालू असतं ना, तो जो कोण जिंकलेला माणूस आहे तो असा उभा असतो. महाराज हा घ्या तुमचा हार. नकोय मला. ह्या घ्या सुंदरानं चाव्या. नकोय मला. ही पोरगी विचारा ही बी नकोय मला. मला फक्त एवढं सांगा मी इतक्यात कडला उभं राहिला असतं का मला ढकललं कोणी? मी इतक्यात कडला उभं राहिला असतं ना मला ढकललं कोणी? जोक ठेवा बाजूला.
होतं का? कोणी तेच होतं ना, नव्हतं कसं म्हणतात? सामर्थ्य होतं पण का जात नव्हतं आतमध्ये? वाईट भीती, फक्त भीती. ज्याने धक्का मारलाय त्याने चांगलंच केलं ना, सगळं साम्राज्य मिळालं, पोरगी मिळाली, पोहायला पोरगी मिळली, पोत पोत गेला चाव्या मिळाल्या, पोत पोत गेला तिजोरी चाव्या मिळाल्या, सोनं मिळालं, पूर्ण साम्राज्य मिळालं. म्हणजे त्या व्यक्तीकडे एका साईडला उडी परिपूर्ण सामर्थ्य होतं पण तो का पडत नव्हता, का जात नव्हता? कारण त्याच्या मनात भीती होती. आज ती भीती असणार आहे, तोच धक्का मारायला आज मी तुम्हाला आलोय. पण तेवढं धक्का तुम्हाला तळ्यात मारणार नाही,